हिवाळ्यात अजिंठा डोंगर रांगेतील हळदा, डकला, गलवाडा, आमसरी, वसई या भागातील उत्पादित औषधी गोडांबीला राज्यभरातून मागणी असते. सिल्लोड तालुक्यातील शेकडो कोळी, भिल्ल या आदिवासी जमातीतील व्यक्ती बिब्बा संकलन आणि गोडंबी उद्योगात काम करतात. अजिंठा डोंगर भागात वसलेले हे बांधव शेकडो वर्षापासून पारंपरिक पद्धतीने भिलावा, गोटे फोडून त्यातून गोडंबी वेगळी करण्याचे काम करतायत. अत्यंत मेहनतीचे असलेल्या या कामामुळे आदिवासी बांधवांना दरवर्षी चांगला रोजगार प्राप्त होतोय. जुन्नर तालुक्यात माळशेज परिसर कांदा आगार म्हणून ओळखला जातो. निवडणुकीमुळे सध्या मजूर मिळत नसले तरी कुठूनही मजूर आणून रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यातच यंदा कांद्याच्या रोपाला कांद्यापेक्षा अधिक भाव आला असून 1 एकर कांदा लागवडीसाठी या रोपाला 35 ते 40 हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी रब्बी हंगाम पेरणीत गुंतलेला आहे. यंदाही हरभरा पीक घेण्यावर शेतकऱ्यांचा अधिक भर दिसून येत असून हरभरा पेरणी क्षेत्रात यंदा गत वर्षापेक्षा सुमारे 10,000 हेक्टर क्षेत्रात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. गत वर्षी रब्बी हंगामात बुलढाणा तालुक्यातील 41,000 हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला होता. तो यावर्षी 50,350 हेक्टर इतका राहणार आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पडीक मुरमाड जमिनीवर सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे आणि अभियंता अजय लांडगे यांनी इस्रायल पद्धतीने केशर आंब्याची बाग फुलवली आहे. त्यांनी अवघ्या 12 गुंठे पडीक जमिनीवर 100 झाडांची लागवड करून हा प्रयोग यशस्वी केल्याचं सांगितलं. घाऊक बाजारात दिवसेंदिवस जुन्या कांद्याची आवक घटत असून दुसरीकडे हलक्या प्रतीचा नवीन कांदा विक्रीसाठी येतोय. त्यामुळे जुन्या कांद्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळते. किरकोळ बाजारात जुन्या कांद्याचे दर 80 रुपयांपर्यंत पोहोचले असून हे दर सुमारे महिनाभर कायम राहणार असल्याचा व्यापारी अंदाज व्यक्त होतोय. सध्या लाल मिरची सुमारे 200 ते 250 रुपये किलो दराने विकली जात असून मुंबई बाजारात क्विंटलला कमीत कमी 18,000 तर सरासरी 29,000 रुपये भाव मिळतोय. नागपूर बाजारात सरासरी 14,500 रुपये तर अकोला बाजारात सरासरी 18,000 रुपये इतका दर मिरचीला मिळतोय. खरीपाप्रमाणेच रब्बी हंगामातही केवळ 1 रुपयात पीक विमा भरता येणार असून नैसर्गिक आपत्तीत पिकांना विमा संरक्षण मिळावे यासाठी रब्बी हंगामात गहू, हरभरा पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी मुदतीत विमा भरणे आवश्यक आहे. रब्बी हंगामातही प्रतिअर्ज 1 रुपयात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. यामध्ये नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. शासन प्रशासन राजकारणी निवडणुकीत व्यस्त आणि मस्त असल्याने शेतकरी आता दुर्लक्षित झालाय. अशा परिस्थितीत पश्चिम विदर्भात ऑक्टोबर महिन्यात तब्बल 112 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात 31 दिवसात 51 शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. यावर्षीच्या 10 महिन्यात तब्बल 906 शेतकरी आत्महत्या झाल्या असून यात यवतमाळ जिल्ह्यात 286, अमरावतीत 207, अकोला जिल्ह्यात 139, बुलढाण्यात 193 आणि वाशिम जिल्ह्यात 81 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे भीषण चित्र आहे.